तर आता आपण प्राचीन कोकण बघायला चाललेलो आहोत. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. 15-20 किलोची असेल, जवळजवळ 500 वर्षापूर्वीची आहे. विघ्नेश तू व्हिडिओ बघा असेल तर तुझा भाऊ पण भेटलेला आहे ते बघ नावी. तर या बघा आपल्या बाईक सर्व इथे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आताच आम्ही उठलेलो आहोत आणि हे बघा सर्व आता फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण जाऊया लवकर मंदिरात पाय पडण्यासाठी. तर या बघा आपल्या बाईक सर्व इथे आहेत. तर आपण बाईक घेऊन जाणार आहोत. ही बघा आपली बॉबार एकदम काल मस्त चाललेली आहे आणि आपल्याला उद्या इकडून निघायचं आहे. तर चला तर आता आपण लवकर जाऊया मंदिरात. गाईस हे बघा आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहोत. बघा सर्व आता लाईनीमध्ये चाललो आहोत आम्ही. गाईस तर आतमध्ये फोन अलाउड नाही, तर आपण आतमध्ये शूट नाही करू शकत. गाईस दर्शन वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. इथं आपल्या मुलांचा फोटोशूट चाललेला आहे. हे बघा इथं फोटोशूट चाललेला आपल्या मुलांचा. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. सकाळी एकदम लवकरच उठलो आम्ही, आंघोळ वगैरे केली आणि आपला गणपतीपुळ्याचा मंदिर एकदम सुंदर आहे. तर भावा काय बोलशील, दर्शन करून कसं वाटलंय? एकदम मस्त वाटलं दर्शन करून. एकदम तरी पहिल्यांदा आलो. भावा तुम्ही आंघोळ केलीस काय नाही सकाळी? 2 वेळा केली, 5 वाजता केली ना, आता 7 वाजता केली. एक का डबल 21 दिन पैसा डबल. नाही तर फोटोशूट फुल चाललेलं, फुल फोटो काढतात. तर दर्शन एकदम मस्त झालं ना भावा? दर्शन करून मस्त वाटलं. एकदम पहिल्यांदा आलेलो इथे, एकदम मन प्रसन्न झालं, एकदम भारी वाटलं. आणि येताना आमची राईड पण छान झाली. राईड पण एक नंबर झाली येताना. बघू आता नंतर आपण. एकदम नॉनस्टॉप आम्ही रनिंग मारली, जास्त कुठे थांबलो पण नाही. नाही जास्त थांबलो, डायरेक्ट आलो. भावानी गाडी एकदम खतरनाक चालवली. एक्सपिरियन्स होता रायडिंगचा, एकदम भारी वाटला. आणि तुम्ही पण ट्राय करा एकदा राईड येऊन टाका. याचं मान मस्त हलवतोय, आम्हाला आवडला. आयुष्यात आपण प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत. तर हे बघा आपण लाडू घेतलेले आहेत, सर्वांनी घेतलेले आहेत लाडू. आम्ही दर्शन करून रूमवर आलेलो, फ्रेश विश वगैरे झालो आणि आता परत चाललेलो बाहेर फिरण्यासाठी. आणि या काकांची रूम आहे, एकदम मस्तपैकी आमची सोय झालेली आहे. पाणी वगैरे सर्व बेस्ट. तुम्ही कधी आलेत तर नक्की या इकडे रूममध्ये या. एकदम स्वस्त रेट आहे, काय जास्त रेट नाही. तर नक्की या. काका काका ॲड्रेस काय सांगा इथला? तिकडे ॲड्रेस ॲड्रेस तुम्हाला नाही माहीत काय काका? ते सांगता तुम्ही सेवा करता काय फक्त? काका फक्त सेवा करता. आणि तिकडे तो दादा आहे, तो सांगतो, पण तो आता कुठेतरी गेलेला आहे. तर आता आपण प्राचीन कोकण बघायला चाललेलो आहोत. काहीतरी आपलं तिकीट काढायचं आणि आतमध्ये जायचं आहे. लौकित बघा या पोरींचा हमाल आहे, फोटो काढतोय. हा बघा कसा काढते. कधी पोरांचे एवढे कधी नीट फोटो नाही काढले. गाईज हा बघा कसा दिसते. तो दारू घेऊन जातो, सेम त्याच सारखा दिसते, सेम. गाईज तर आज आपण प्राचीन कोकण बघण्यासाठी आलेलो आहोत गणपतीपुळ्यामध्ये. आणि हा पूर्ण प्राचीन कोकण खूप मस्त आहे. तर आज आपण एक आईचं गाणी बोलूया. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली पावली या लोकाना गो, कोली या लोकाना. पावली पावली या लोकाना गो, कोली या लोकाना. गाईज हा बघा हा आयडी दिलाय. हा आयडी असेल ना तोच फक्त फोटो काढू शकतोय. याला आयडी दिलाय. हा तर गाईज हा मला याही आयडी दिला आहे, कारण की मी सर्वांचे व्हिडिओ आणि फोटो शूट करणार आहे. तर हा मी आता डावा आहे तो माझ्या गाल्यात टाकतो. मोबाईल आलेला आहे ना. आता गाईड आलेला आहे. तर आता जाऊया आपण प्राचीन कोकण पाहण्यासाठी आतमध्ये. हा बघा प्राचीन कोकण. आपला गाईड कोण आहे रे?
या मॅडमच गाईड आहेत आपल्याला. थांब भाऊ थांब. नमस्कार, मी सेजल प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध पक्षी व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना बाहेर लावलेला बोर्ड तुम्ही वाचू शकता. आतमध्ये आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीकेही मानली आहेत. याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोप सुद्धा लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी कोळीनबाई दाखवतो. ही बघा कोळीनबाई. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. तर आपण आता बाहेर आलो आहोत. बघ कसला अजगर आहे. खरं काय? तसेच त्यांच्या बियांपासून तेल पाडले जाते. त्या तेलाचा उपयोग कैलाजीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला 40 ते 50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. गावके शिकारी. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. या देवीचे नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविश्वामध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नागाची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी संबंधित ठेवला आहे वाघजाई. जेव्हा आम्ही मंदिरामध्ये जातो तेव्हा गुरांसाठी गाराणे घालतो. देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याची वेळेला गाराणे घातले जाते. तसंच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही विरगळ आहे. वीर माणसांचे प्रतीक चिन्ह आहे. कोतराज लोक स्वतःला चपकाने मारून घेतात. त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात.
गाईस इथं बघा आपला कोली समाज आहे खाली. मगर बघ काय बघ मगर बघ. अरे पाणी मगर म्हणजे या नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प बदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असली प्रत्येक गोष्टी गावभर होते. ज्यार्थी तुम्ही आलात ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली, त्यार्थी पूर्ण आमच्या गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. विघ्नेश तू व्हिडिओ बघा असशील तर तुझा भाऊ पण भेटलेला आहे ते बघ नावी. विघ्नेशचा भाऊ पण भेटला. विघ्नेशचा भाऊ पण नाही. तूळ गोळा करणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. इकडे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपले पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहेत. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन सरीपाटाचा खेळ या नावाने खेळला गेला. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहे त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओठीवर बसत. ती समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसाधारण लोक पडवीत बसत असत. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तिकडे काही अडकित्यांचे प्रकार दाखवले आहेत. मध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटी ठेवली जात असते. कायमपूर्वीच्या काही लायटर किंवा माचीस नव्हती. जर हा विस्ते विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. ते एकमेकावर घासून विस्ते केला जात असे. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. ही उचल आहे. पूर्वीचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. गौरी गणपतीचे सणाला रंग काम ह्या कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाळा की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंत्या तयार करून प्रत्येक लावून त्यामध्ये साचवली जाते. काळाच्या ओघात 12 बोहतरांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. बाबा लगीन डिचाऊ डिकाऊ. जे अधिक कौशल्य नाही तिथे दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे हा सुतार बनवून देत असे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीचे लाकडावरील कोरीव काम जग प्रसिद्ध आहे. त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवर्षी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करताना. इकडे गावडी दाखवला आहे सापाचा खेळ करताना. पुराण नागराचे फाळ. 500 वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काही वर्षापूर्वीच्या तलवारी अजूनही आहेत. अजून त्यांना गंज आलेली नाही. दर दसऱ्याला त्याची पूजा केली जाते. हे भवानीवाला हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू. शेतकरी आपल्या बागेतील सुके खोबरे घेऊन स्वतः तेलाकडे जात असते आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असते. हा तेलाचा घाणा आहे. त्याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. ह्याचे उभे लाकूड आहे. तिला लाट अशी म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की ही लाट उभी राहते. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली यावर बसतो आणि सरळ वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो.
जेणेकरून आतील खोबे रगडून त्याचे तेल निघते. म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करत असे. हे सूप आहे, ती फुलाची परडी आहे, ही रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो. विविध घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जातनीसारखे दिसते, त्याला घिरड असे म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते, ते घिरडामध्ये अख्खा भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला केला जातो. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात, जेणेकरून आतील डाळ दळून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत, दोन्ही साईडला लॉक आहे. वरती काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत. पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. वरती खवळे मांजर दाखवला आहे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवण्याचे काम हा चर्मकार करीत असे. पुढे आम्ही गुहेमध्ये मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली आहे. तिचे दर्शन घ्या, मग वरती या. चला गाईच दर्शन करण्यासाठी. अहो वडापाव कसे दिले? 5 रुपये. पॅटीस 5 रुपये. फोटोन दिवस चालत आले. नाही आतमध्ये एंट्री नाही. गाईस खूप मस्त आहे कोकण, तुम्ही बघायला या इथे. देखो रावण, रावण रावण यो रावणच आहे. रावण रावण रावण. आपण वरती जाऊया. चल आपण जाऊया. चल. मेरा दार तसेच का तसा हा, जा. गाईस वरून व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे. सर्व झाडं दिसतात. चल जाऊ. चल. काय आहे? वाजव वाजव. हे दुकान आहे. इथं आपले सर्व स्वस्त मध्ये भेटते. आंबावडी वगैरे सर्व. आणि कोकम सर्वात एकदम ओरिजिनल आहे. प्युअर आहे. ओरिजिनल कोकमाचं बनलेलं आहे. इथे नाश्ता केला असता आपण. पप्पू इथली कोकणातली जलपरी आहे. ओ जलपरी जलपरी. आणि हा काय कायचं नाव? याचं नाव तोंडात सोनमुषा आहे. सी हॉर्स. सी हॉर्स. Call this sea horse. This is called sea horse and this is in our Konkan. This is very very beautiful. इट्स व्हेरी व्हेरी फंटास्टिक ब्रो. Thank you. आणि त्याला बुट्या काढायला लागतील. काढायला लागतील. देव. शंख प्रदर्शन. रिमूव्ह. प्रदर्शन आहे. मित्रांनो इकडे एक्झिट आहे, तर चला. साईराज पाटीलला सबस्क्राईब करा.
चिरफळ हा झाड चिरपाड करतो. जिरपा चिरफळ आणि आला इंग्लिश मध्ये बोलतात त्रिफल. वरती बघ मला कसं माहिती त्याला इंग्लिश मध्ये बोलतात चिरफळ. याच्यावर नारळा येतात त्या झाडावरती. ती नारळावरती अरे बाबू आणि मागाशी एक झाड बघितलं आंब्याचा. त्या आंब्याच्या झाडावर खावाची पानं आली होती. खावाची पानं आलेली. काय लॉजिक आहे. हो दिस इज कॉल कोकण. खराब वाटतं. काय कोली बोल ना रे. मगर 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 एक फोटो काढ. हे माझा फोटो माझा माझा. हे माझा मी दोघं हात लावतो. मी तुझ्या हाताला हात लावतो. थांब फोटो काढता. इकडे बघा थांब पाण्यात ठेवा मग ती खरी वाटत. घरी वाटत. भावांनो ही बघा ही सुसर आहे. ही पाण्यात पोहते ना. पाण्यात पोहते. आणि हे आमच्या आगरी कोळी बांधव. कोली राजा कोळी राजा. आम्हा आगऱ्यांची आम्हा कोल्यांची. आणि या मगरीला जर आपण वरती उचललं ना आणि खोटी वाटते, पण पाण्यात टाकल्यावर सायरा इकडे. ओजी मगर. 15-20 तू 500 वर्षापूर्वी 15-20 किलोची असेल. जवळजवळ 500 वर्षापूर्वीची आहे ही. मगर आणि हिला ही पहिल्यापासून इथंच आहे. मित्रांनो खरंच हा कोकण खूप मस्त आहे. तर खरंच हा प्राचीन कोकण खूप सुंदर आहे. तुम्ही पण एकदा इकडं नक्की या. खूप सुंदर ठिकाण आहे. जुनी अशी घरं वगैरे आहेत. खूप एकदम सुंदर ठिकाण आहे. काहीच तर प्राचीन कोकणचा व्लॉग इथेच एंड करूया. कोण चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.